लावली मग तिच्या शब्द बाहेर कसा जाईन मी? 25 वर्ष तीळ तुटले. त्या शालिनीला तू एका झटक्यात संपवून टाकलं. नाही चालायचं, तू झालंच तिला नाही चालायचंय बाबा. शालिनी ती अशी तडफडच केली पाहिजे. पण शेवटी तिला माझ्या आई बाबांसोबत वजनाची भीक मागताना बघायचंय मला. ही इच्छा आहे माझी. इतकी वर्ष काय काय सहन नाही करावं लागलं तुला, पण आता तुझा बाप आलाय. तुझ्या डोळ्यात अश्रूचा एक थेंब येऊ देणार नाही. माझी आई आणि बाबा दोघं परत मिळालेत मला. भरून पावले बघ मी. लई नशिबा नसल्यावानी वाटायलंय मला आज. अगं लक्ष्मी, तुला जसं तुझा आई बाप एवढ्या वर्षांनी भेटला असतंय तसंच ते बी एकमेकांना लई वर्षांनी भेटले असतात म्हणतो मी. आता त्यांना जरा मोकळं सोड म्हणतो मी. चल. होय बरोबर आहे तुझं. अम्माजी चल, मी येते तुझ्या बरोबर. तुम्ही चाललो वय? मी इथं थांबून काय करू? राजदा, जयदा, आम्ही जातो वाटप ना, तुम्ही या गाडीनं. चल. मास्तर, मागच्या जन्मात तुम्ही मला इंग्लिश शिकवायचा, या जन्मात मी तुम्हाला शिकवू का? शिकवा की गौराबाई. तुम्ही जे शिकवाल ना ते शिकेन मी. मॅडम साहेब, ओ मॅडम साहेब. मालकीनबाई, हळू ना जरा. सोमा दादा, कवा धरून आपण हाका मारायलो. एक नाही का दोन नाही, निपचितच पडून आहे. गेला का काय टेन्शन ना? काय बी कसं बोलतेस की तू? गप्प बसा. मॅडम साहेब, ओ मॅडम साहेब. हाय हाय हाय. सोमा दादा, मालकीनबाई हाय हाय. मूर्खा. हा, मॅडम साहेब, काय झालं काय तुम्हाला? मी त्या तोंडावर पडली ना, त्याचा आनंद लुटत होते. इतके दिवस धड झोप लागत नव्हती, आज पडल्या पडल्या झोप लागली. तो सगळा आनंद सामावून घेत होते. सध्या आनंदाचे क्षण फारसे माझ्या वाट्याला येत नाहीये. नित्याचं काय झालं? 24 तासाची मुदत दिली होती ना मला. तिने अधिराजच्या हातून शिर्के पाटलांचं श्राद्ध करून घेतलं. अच्छा, म्हणून तिनं आपल्याला चुकीच्या वाटेनं पाठवलं होतं वय? तो तुझा मूर्खपणा. पण शिर्के पाटील म्हणजे? फायनली नित्या तोंडावर पडली. तिला वाटलं होतं अधिराजला जयदीपची ओळख पटेल. तो जयदीप नाही, अधिराजच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बरोबर आहे तुमचं. राजला बी मागच्या जन्माचं असं काहीतरी सांगून माझ्यापासून दूर घेऊन गेली ती. होय, नित्या शांत बसण्यातली नाही. आपलं गाठी लावून चालणार नाही मॅडम साहेब. नाहीच राहायचंय, नाहीच राहायचं. अधिराजला नित्यापासून दूर करायचं आता. हा बरोबर बोलला मालकीनबाई. आपण ना त्याला बी हितच ठेवून घेऊ. मग आम्ही दोघं बी ह्या सुखानं संसार करू. पण हा, या वेळी तुम्ही डोक्याचा नीट वापर करायचा. हे तू मला सांगतेस? तुझ्या मानेवरचा मेंदू आहे ना, मेंदू, त्याचा वापर करून दाखवा ती. आता झालं आपण नवरा बायको. जयदीप, तू जयदीप आहे? कसा आहेस र माझ्या लेकरा? माई, बाई, मी जयदीप म्हणलं का स्वतःला? हो.
धनी, सगळे धागे जुळवत बसलाय की काय? खूप उशीर केला मी. पाय धरून तुमची माफी मागायला पाहिजे मी. असं का बोलतोयस? एवढ्या कानी कपाळी वळून सांगत होतात तुम्ही, पण तुमचं ऐकलं नाही मी. तुमच्या कुठल्या बी म्हणण्यावर विश्वास नाही ठेवला. किती वेळा अपमान केला मी तुमचा. इतके दिवस तुमचा जयदीप तुमच्या समोर असताना बी तो तुम्हाला साथ देत नाही. याचा लई त्रास झाला असेल ना तुम्हाला. समध्या गोष्टींशी एकट्या लढलात तुम्ही. चुकलो मी. चूक झाली माझी. अधिराज, काय करतोयस? असू दे. ते म्हणतात ना, ज्या गोष्टी जेव्हा घडायच्या असतात तेव्हाच घडतात. आणि तुझा काय दोष आहे? देवी आईच्या मनात हे सगळं आताच घडायचं होतं. पण तुमचं ऐकायला पाहिजे होतं मी. आधीच ऐकलं असतं तर एका मोठ्या गोष्टीला मुकलो नसतो मी. कोणत्या? माई, या जन्मात बी तिचा सहवास लाभला असता मला. तुम्ही काही भाग्यवान आहात नेत्या मॅडम. तुम्हाला दोन्ही जन्मात तिची माया मिळाली. पण मी, ती या घरात माझ्या समोर होती, तरी मी तिला ओळखू शकलो नाही. मी या जन्मात तिच्या मायेला मुकलो मी. मुकलो मी तिच्या मायेला. अधिराज, रडू नकोस ना. शांत हो. तू खूप मोठं समाधान दिलंस त्यांना. जयदीप भेटल्याचा आनंद तुझ्यामुळेच तर मिळाला त्यांना. त्यांची शेवटची इच्छा पूर्ण केलीस ना तू. पण जर मी तुमचं ऐकलं असतं तर काय सांगा. माई आज ती आपल्या सोबत असती. माई आपल्या सोबतच आहे आणि आनंदात आहे. तिची माफी मागायची होती मला. आकाशातल्या चांदण्यातनं त्या तुला बघतायत. चल. पाहुणे, एवढी रिस्क घेऊन शिरली आहेस घरात, पण काहीतरी हाती लागलं पाहिजे. काहीतरी सापडू देईल ज्यानं मालकीनबाई खुश होतील माझ्यावर. कोणाची डायरी असेल ही? कोण लिहित असेल? राज, आता त्याला बी वाटायला लागलं की काय की तोच जयदीप आहे. नाही नाही नाही, हे त्या नित्याचंच काहीतरी कारस्थान असेल. नित्यवहिनी, अहो जेवायचं ना की समजे थांबलेत तुमच्यासाठी. चला लवकर. हो चल, फोन राहिला होता ना म्हणून आले. बाय बाय. चला. कशाला उरटे? इथेच आहे मी. मालकीनबाई, मी जर तुम्हाला घबाड मिळवून दिलं तर तुम्ही मला काय द्याल? पोपट बंद कर तुझं. घबाड घेऊन निघून जा. अहो, पण ती गोष्ट तुमच्याच कामाची असेल तर? आजपर्यंत माझं कुठलं काम केलंयस तू? नको ना डोकं फिरव. निघ. माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे ना जी बघून तुम्हाला माझा लय अभिमान वाटेल. हो, पाहुणीला कुठं ठेवू आणि कुठं नको असंच होईल बघा तुम्हाला. ढांटण. आई आहे. कोणाची डायरी आहे? कुणाची असणार आहे? नित्याचीच आहे.
हो बघा याच्यामध्ये काय लिहिलं आहे, स्वतःच्या डोळ्यानं बघा. जयदीप आणि आदिराज. मालकीनबाई, नित्यानं आदिराज आणि जयदीप बद्दल याच्यात नक्कीच काहीतरी लिहून ठेवलं असणार आहे बघा. वाचा तर, घ्या बघा बघा, वाचा. आहे का नाही, म्हणलं होतं ना हे वाचून तुम्हाला माझं लय कौतिक वाटेल म्हणून. आहे का नाही गबाड? तुला माहिती याच्यात काय आहे? म्हणजे तू वाचलीस ही डायरी? नाही ना, हो मला वाचायला वेळच नाही मिळाला. ती नित्या ती लगेच आली ना तिथं, हो तिला गावलीच असते मी. थोडक्यात वाचली बघा. तुम्हाला म्हणलं होतं ना जीवावर उदार होऊन तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी ही डायरी. आहे का नाही काहीतरी महत्वाचं लिहिलेलं? मालकीनबाई, कधी अक्कल येणार ग तुला? कधी अक्कल येणार? आणि ते नित्याने किती वेळा मूर्ख बनवायचं तुला? म्हणजे काय झालंय? पावळा डायरी कोरी आहे बघ, हे बघ. अक्कल शून्य निकिता. का ही पोरगी माझ्या आयुष्यात आली आहे? लय पुढचा विचार करून या डायरीची काळजी घेतली तुम्ही. पण नित्या मॅडम, शेम टू शेम डायरी कशी काय सापडली तुम्हाला? अरे आणतानाच मी 2 सेम डायऱ्या आणल्या. एक तुला दिली आणि एक ठेवली होती अशा प्रसंगांसाठी. चल. थांब. आज ती योजना कामी आली. त्या शालिनीचा चेहरा बघण्यासारखा झाला असणार. पण बिचारा पाहुणी आपू ऐकून घ्यावं लागलं असणार. बिचारी कसली? अद्दल घडली ते बरंच झालं. आदिराज, पण या छोट्या मोठ्या धक्क्यांनी काही होणार नाही. आता एक मोठा धक्का द्यावा लागला. नाही मॅडम, 25 वर्षांपूर्वी आपल्या घराची राख केली होती तिने. 25 वर्षांनंतर भी आपल्याला छळते ती शालिनी. एका धक्क्यानं संपून कसं चालेल? तुमच्या पायाशी नाक घासायला लावीन मी तिला. तिच्या शेवटाची ही तर सुरुवात आहे. देवी आई, खूप परीक्षा बघितलीस माझी, पण शेवटी माझ्या जयदीपला माझ्यापर्यंत आणलंच. गौरीची हाक तुझ्यापर्यंत पोहोचली. आता पुढचंही सगळं ठरवल्याप्रमाणे पार पाड. नित्यवहिनी, तुम्हाला भेटायला बाहेर कोणतरी आलंय. कोण? त्यांनी का त्यांचं नाव नाही सांगितलं, पण गौरी आहेत का विचारायला येत ते. काय? अगं पण नाही, आयडीन तात्या शेतावर गेले. तुम्ही जाऊन भेटा त्यांना. मी आयडीन तात्याला ना तिथेच थांबले होते. कोण? शालिनीचा काउंटडाऊन सुरू झाला. तिचं हेच जगणं नरक करायचं आपण. आदिराज, तू इथे? जयदीप.